सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, पैसे कमवण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही काम किंवा उद्योगधंदा करत असतो। पैसे कमावणे हे प्रत्येक माणसाचा उद्देश आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे हा असतो। मात्र पैसे कमवताना बऱ्याच लोकांना कित्येक प्रकारच्या अडचणी येत राहतात। कधी कधी तर आपण मेहनत फार करतो, कष्टही फार करत असतो, पण त्या मोबदल्यात आपल्याला हवा तितक्या प्रमाणात पैसा मिळत नाही। यामागे अनेक कारणे असतात। आपण करत असलेल्या घरातील अनेक चुकीच्या पद्धती यामागे कारणीभूत असतात। काही उपाय करणार आहोत, त्यापैकीच हा एक उपाय म्हणजे नारळ। यालाच आपण श्रीफळ देखील म्हणत असतो। श्रीफळाचा म्हणजेच नारळाचा योग्य प्रकारे वापर केला तर आपण धनसंपत्ती कमावत असताना होणाऱ्या अडचणीवर आपण सहज मात करू शकतो। यामुळे आपल्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो। यासाठी नेमके नारळाचा उपाय कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। जर तुमच्या घरी नारळाचे झाड असेल तर खूपच अतिउत्तम। त्या नारळाच्या झाडाचा एक चांगला नारळ घ्या। आपल्या घरी नारळाचे झाड नसेल तर तुम्ही बाजारातून चांगला एक नारळ विकत घ्या। नारळ घेतल्यानंतर आपल्याला तो नारळ सोलायचा नाहीये, त्याचे वरचे आवरण तसेच ठेवायचे आहे। असा हा नारळ स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटोसमोर आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे। पूजा केल्यानंतर हा नारळ आपण आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे। नारळ दोन्ही हातामध्ये धरून आपली जी काही इच्छा आहे, ज्या काही आपल्याला अडचणी येत आहेत, ज्या काही आपल्या समस्या आहेत किंवा तुम्हाला काही दुःख असतील त्या स्वामीपुढे आपल्याला मांडायच्या आहेत। पुन्हा तो नारळ स्वामींच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ आपल्याला पायाशी ठेवायचा आहे। सलग 7 दिवस तुम्हाला ही पूजा करायची आहे। पण पूजा सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ असतो, लाभदायक मानला जातो। म्हणजे या गुरुवारपासून सुरुवात केली तर पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे। 7 दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय गुरुवारपासून आपण करा, कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे। हा उपाय गुरुवारी करणार आहोत, जे आपण आपले प्रश्न स्वामीपुढे मांडणार आहोत। तेच प्रश्न दररोज आपल्याला स्वामींना सांगायचे आहेत। सलग 7 दिवस आपले प्रश्न स्वामींना सांगायचे। 7 दिवस हा उपाय केल्यानंतर आपल्याला हा नारळ जवळच्या नदीमध्ये सोडायचा आहे। ओढ्यात सोडला तरी चालेल, फक्त पाणी पाहिजे। थोडक्यात सांगायचे झाले तर जिथे पाणी वाहते असेल तिथे आपल्याला नारळ विसर्जित करायचा आहे। असा हा नारळ विसर्जित केल्यानंतर काही दिवसातच आपल्या ज्या काही समस्या आहेत, पैशासंबंधी काही अडचणी आहेत, त्या सर्व दूर होताना तुम्हाला दिसतील। घरामध्ये धनसंपत्ती, पैसा येऊ लागेल असे तुम्हाला जाणू लागेल। अजून थोड्या दिवसानंतर तुमच्या पूर्ण समस्या सुटलेल्या तुम्हाला दिसतील। तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, समाधान सर्व काही नांदेल। त्या दरम्यान तुम्हाला रोज स्वामींची पूजा करायची आहे। म्हणजे आपल्याला 7 दिवस सलग स्वामींची पूजा करायची आहे आणि रोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपताना आपल्याला ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। हा मंत्र जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे। स्वामी भक्तांनो, तसेही नारळाचे उपाय हे खूप पॉवरफुल असतात। हा उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या उपायाची प्रचिती नक्कीच लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा। तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते। श्री स्वामी समर्थ।